झटपट तयार होणारी, तिखट, चवदार आणि जेवणाची मजा दुप्पट करणारी ही कच्च्या कांद्याची चटणी खरंच खायला खूप भन्नाट लागते बरं का. कच्चा कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मसाल्याचा जबरदस्त संगम म्हणजे ही चटणी. आणि काही नाही हो, एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. खूप काही झंझट नाही आहे, खूप काही साहित्य नाही आहे. अगदी कमी वेळामध्ये बनवलेली ही चटणी आहे ना, भरपूर चव देऊन जाते बरं का. तर आहे ना, 2 कांदे चिरून घेतलेले आहे. अगदी मोठ्याही साईजमध्ये नाही आहे आणि खूप काहीसं बारीकसुद्धा चिरून घेतलेलं नाही आहे. तर चिरलेला कांदा उकळीमध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर, लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि घरगुती मसाला टाकलेला आहे 1 चमचा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला उकळीमध्ये वाटून घ्यायचं आहे. खरी चव म्हणाल ना, तर उकळीमध्ये किंवा खलबत्ता, पाटावर, वंटावर वाटल्यानेच आहे ना, चटणीची दुप्पट चव वाढते. अगदी 2 ते 3 मिनिटभर ही जी चटणी आहे ना, ती उकळीमध्ये ठेचून घ्यायचं आहे. आणि खरंच सांगते, एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी ही खमंग, झणझणीत आणि गावाकडची चव असलेली कच्च्या कांद्याची चटणी आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि कधी-कधी काय होतं, भाजी असूनसुद्धा आहे ना, आपल्याला खावीशी नाही वाटत. काहीतरी झणझणीत, चटपटीत असं खायची इच्छा होते. मग काय मंडळी, तेव्हा ही चटणी आहे ना, आवर्जून करून पहा. तर चटणीसुद्धा वाटून झालेली आहे. तर आता देऊया तडका. तर तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरेसुद्धा खूप छान असे फुलले गेलेले आहेत. पाहू शकता ते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये. तर मस्त असा चरकेने तडका देऊन ठेवूया. आणि झाली ना मंडळी अशी झणझणीत खमंग अशी चटणी. कमी साहित्य, कमी वेळ आणि भरपूर चव, म्हणूनच ही जी चटणी आहे ना, ती घराघरामध्ये ना आवडीने अजूनही गावाकडे खाल्ली जाते. म्हणून म्हटलं ही रेसिपी आहे ना तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी आणि तुम्हालासुद्धा ह्या चटणीचा आनंद घेता यावा, यासाठी ही रेसिपी आहे ना मी तुमच्यासाठी केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फूडी रोहिणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.